तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला बोकड पालन करण्याची इच्छा असेल किंवा बोकड पालन या व्यवसायामध्ये तुम्हाला काम करायचं असेल आणि सुरुवातीला तुमच्या बोकडांची जर वजन वाढ तुम्हाला चांगल्या पद्धतीची घ्यायची असेल तुमच्या फार्मवरती, तर बघा, ज्या टायमाला आपण बोकड पालनासाठी बोकड खरेदी करत असतो त्या टायमाला कशा पद्धतीचे आपण बोकड खरेदी केले पाहिजे ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक सारीक गोष्टीची माहिती सांगणार आहे. त्याच्याबरोबर बोकड खरेदी करत असताना काय काय चुका करू नये ते सुद्धा तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झाला मित्रांनो, बोकड पालन आणि शेळी पालन याच्यामधला तुम्हाला एक थोडक्यात फरक सांगतो. शेळी पालन जर बघण्यात झालं मित्रांनो, शेळी पालन एक असा व्यवसाय, एक वेळेस जर तुम्ही याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट केला तर वारंवार त्याच्यामधून आपल्याला एक प्रॉफिट मिळत चालतंय. आज रोजी जर आपण 10,000ची शेळी खरेदी केली तर बघा, 6 महिन्यामध्ये कोणी एक वेतक घेते, कोणी 7 महिन्यामध्ये, ज्यांचं त्यांचं वेगवेगळं नियोजन असतंय. तर बघा, त्याच्यामध्ये 7 महिन्याच्या नंतर किंवा 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला एक पिल्ले मिळत चालतात. ते पिल्ले आपण मागची विक्री केले की पुन्हा एक पिल्ले आपल्याला मिळत चालतात. फक्त एवढं की आपण 10,000ची जर शेळी खरेदी केली तर सुरुवातीला आपल्याला पैसा मोजावा लागतो इथे. आणि राहिला प्रश्न शेळ्यांची डिलिव्हरी किंवा शेळ्यांचा आजार उपचार, त्याच्यावरती थोडाफार आपला खर्च येत असतो. खुराक असेल तर जास्त काय खर्च करण्याची आपल्याला गरज पडत नाही. पण काही मित्रांना शेळ्या सांभाळण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे काही मित्र बोकड पालन करताय. तर बोकड पालन सुद्धा बेस्ट आहे, फक्त आपण एकदम योग्यशीर बोकड पालन केलं पाहिजे मित्रांनो. बघा, सुरुवात तुम्हाला सांगतो, बोकड पालनामध्ये आपण प्रॉफिट कशा पद्धतीने घेऊ शकतो. बघा, सुरुवातीला काही मित्र बघा 5-5 पिल्लांचं लॉट घेतात महिन्याच्या महिन्या. काही मित्र 10-10 पिल्लं सुद्धा महिन्याच्या महिन्या आणतात. काही 12 महिन्यामध्ये 12 लॉट घेतात. काही मित्र 5-5 पिल्लांचं सुद्धा 12 महिन्यामध्ये 12 वेळेस पिल्ले खरेदी करत असतात. म्हणजे डेली रुटीन त्यांना एक मजुरीचा भाग त्याच्यामधून पडला पाहिजे, त्या हिशोबाने प्रत्येक वेळेस ते एक पिल्ले खरेदी करत असतात. हे 5 पिल्ले विक्री केले महिन्याला की ते पुन्हा काही मित्र 5 पिल्ले घेऊन येत असतात. तर अशा पद्धतीने सुद्धा काही मित्र बोकड पालन करत असतात. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर बघा, तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक वेळेस जे काही बोकड पालन करत असतील आत्ता पण आणि काही मित्रांना करायचं सुद्धा असेल आता, तर बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला शेळी पालनामध्ये आपण एक वेळेस पैसा इन्व्हेस्ट केला तर जोपर्यंत शेळी ती म्हातारी होत नाही किंवा आज एक वयस्कार होत नाही तोपर्यंत ती आपल्याला पिले देतच असते मित्रांनो. ते काय आपलं एक डेली रुटीन पिले ते आपल्याला मिळत असतात, आपण विक्री करत असतो, प्रॉफिट त्याच्यातून मिळत असतंय. पण बोकड पालनामध्ये तसं नाही. बोकड पालन जर तुम्हाला करायचं असेल तर जेवढ्या वेळेस तुम्ही बॅच घेसाल पिल्लांची, 12 महिन्यामध्ये 5 वेळेस घ्या किंवा 6 वेळेस घ्या, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला खिशातून पैसा मोजावाच लागेल, प्रत्येक वेळेस. आणि ते पिले विक्री केल्याच्या नंतर जो तुम्हाला प्रॉफिट राहील तो तुमचा खरा उत्पन्न बोकड पालनातला. तर आता एक बोकड पालनामध्ये आपल्याला प्रॉफिट कशावरती मिळतं आहे बघा. आज रोजी जर तुम्ही बोकड 10 किलोचं खरेदी केला असेल आणि तो बोकड जर तुमच्याकडे तुम्ही 10 किलोचं 20 किलो केला, म्हणजे वजन वाढ जेवढी तुम्ही बोकड पालनामध्ये करसाल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा बघायला मिळत आहे. आता काही मित्रांना वजन वाढ तर मिळत नाही चांगल्या पद्धतीची, पण सुरुवातीला जेवढं घेतलं पिलू तेवढं सुद्धा राहत नाही वजन. तर बघा, काही मित्र चुका काय करतात, सुरुवातीला 1 महिन्याचं पिल्लू असेल किंवा 2 महिन्याचं पिल्लू असेल किंवा जे दूध पितंय पिल्लू, ती पिल्ले सुद्धा काही मित्र खरेदी करत असतात. त्या कारणामुळे त्यांना बोकड पालनामध्ये चांगला रिझल्ट बघायला मिळत नाही. बोकड पालनामध्ये सुरुवात करायची ह्या आतुरतेने ते काय करत असतात की गावामध्ये किंवा 1-2 गावं फिरत असतात, त्याच्यामध्ये जे काय बारीक पिल्ले मिळत असतील शेळीपालक मित्राजवळ, त्यांच्याजवळ ते पिल्ले खरेदी करत असतात. काही मित्रांना दुधासाठी शेळ्या ठेवल्या असतात तर ते पिल्ले ठेवण्याचा कंटाळा येते की बाबा पिल्ले दूध पितात, त्या कारणामुळे ते विक्री करून टाकतात. काही मित्रांना पैशाची गरज असते. तर बघा, काही मित्र बाजाराला सुद्धा जात असतात. आता बाजारामध्ये गेल्याच्या नंतर व्यापारी लोक एक या शेळीचं पिलू त्या शेळीखाली आणि पिलू विकल्याच्या नंतर शेळी ती पूर्णतः कटिंग मार्केटवरती विकून टाकतात ते. तर त्या कारणामुळे काही मित्रांना वाटतं की बाबा हे पिलू स्वस्तात पडतंय आपल्याला. आज रोजी जर हे पिलू आपण 1.5 महिन्याचं असेल किंवा 2 महिन्याचं असेल ते विचार करत नाही. ते जे दुधावरचं पिलू असेल ते सुद्धा काही मित्र खरेदी करत असतात. आता खरेदी केल्याच्या नंतर तो पिलू वजन वाढ तर चांगल्या पद्धतीची करत नाही. वजन वाढ का करत नाही मित्रांनो, दुधावरचं जर तुम्ही पिलू खरेदी केला तर ते पिलू सुरुवातीला जो दूध पित असतो आणि त्या शेळीपासून किंवा त्याच्या आईपासून जो पिलू तो लांब झाला तर तो पूर्णतः डिप्रेशनमध्ये राहत असते. म्हणजे 8 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणा किंवा 15 दिवस किंवा महिना सुद्धा पिलू ते चांगल्या पद्धतीचं चारा खात नाही, पाणी पित नाही
आणि चारा पाणी जर पिलू खात पेत नसेल तर मित्रांनो त्या पिल्लाचं वजन कमी होणार. आज रोजी तुम्ही 2000चं जर पिलू घेतलं असेल तर ते महिन्याच्या नंतर 1000 रुपयाला सुद्धा कोणी त्याला घेत नाही. का? तर त्याच्या अंगावरचा जो मांस आहे किंवा जे त्याची क्वालिटी होती ती राहत नाही सुरुवातीसारखी. तर हे या कारणामुळे वजन वाढ सुरुवातीला चांगली होत नाही. असं नाही म्हणत मी तुम्हाला की तुम्ही वजन वाढ तुम्ही त्याचं घेऊ शकत नाही त्याच्या आयुष्यामध्ये. तर किमान महिना 15 दिवस जोपर्यंत ते डिप्रेशनमधून पिलू बाहेर येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला वजन वाढ देत नाही. म्हणजे त्याचं वजन वाढतच नाही. हे आपला अनुभव मित्रांनो. मी सुद्धा पिल्ले बाजारातून खरेदी करत असतो. चांगल्या पद्धतीचं जर तुम्ही दुधावरचं पिलू खरेदी केला तर तुम्हाला त्या पिल्लांची वजन वाढ जी आहे किंवा चांगल्या पद्धतीची जी क्वालिटी आहे ती लवकरात लवकर बनत नाही मित्रांनो. जोपर्यंत तो पिलू डिप्रेशनमधून बाहेर येत नाही तोपर्यंत तो पिलू चारासुद्धा चांगल्या पद्धतीचा खात नाही, पाणीसुद्धा पित नाही, खुराक दिला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचा खाणार नाही. तर पूर्णतः हे चाऱ्या पाण्याकडे एक त्याचं लक्ष कमी प्रमाणात असतंय. तर त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, त्याचं जे वजन आहे ते कमी होत असतंय. आणि बोकडपालन जो व्यवसाय आपण करत असतो त्याच्यामध्ये जर बोकडाचं वजन सुरुवातीला कमी होत असेल तर तो बोकडपालन व्यवसाय परवडत नाही. आज रोजी तुम्ही 2000चं पिलू खरेदी केला आहे आणि तो पिलू 15 दिवसामध्ये जर तो एक पूर्णतः 1000 रुपयाचा पिलू राहत असेल तर तो बोकडपालन परवडत नाही. बोकडपालनामध्ये जसं तुम्ही बोकड खरेदी केला त्याच दिवशीपासून बोकडाचं वजन वाढ सुरू व्हायला पाहिजे. जे वजन आहे बोकडाचं तो त्याच दिवशीपासून एक वाढायला सुरुवात व्हायला पाहिजे. किमान 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये का असो पण वजन वाढ तुमच्याजवळ आल्याच्या नंतर त्याची व्हायलाच पाहिजे. तर तिथे आपल्याला बोकडपालन एक फायदेशीर ठरत असतो. तर असं नाही मित्रांनो, बोकडपालनामध्ये तुम्ही 2000चं बोकड आणताय आणि सुरुवातीला एक 10-15 दिवसामध्ये तो बोकड खराब होतोय. तर खराब बोकड सुरुवातीला झालाच नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण बोकड खरेदी जर तुम्हाला करायचं असेल, बोकडपालनाला तुम्हाला सुरुवात करायची असेल मित्रांनो, तर दुधावरचं जे पिलू असेल तो तुम्ही कधीच खरेदी करू नका. शक्यतो जर शेळी त्याला दूध पाजत नसेल तर तशा पद्धतीचा जर तुम्ही पिलू खरेदी केला तर काय हरकत नाही. चांगल्या पद्धतीचं तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये मिळेल. 2, 2.5, 3 महिन्याचा जो पिलू असेल तशा पद्धतीचे पिल्ले खरेदी करा. किमान 2.5, 3, 3.5 महिन्याचं ह्या रेंजमध्ये तुम्ही पिल्ले खरेदी करा. बोकडपालनामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. राहिला प्रश्न, काही मित्रांना असं वाटत असतं की आम्ही जर आज सदृढ बोकड खरेदी केला म्हणजे एकदम क्वालिटीचा एकदम सदृढ जर बोकड आम्ही खरेदी केला तर तो आमच्याजवळ येऊन अजून सदृढ होईल आणि आम्ही एक चांगल्या पद्धतीचा त्याच्यापासून एक इन्कम घेऊ शकतो. तर मित्रांनो, जेवढं तुम्ही सदृढ पिलू खरेदी करसाल, बघा काही मित्रांना सदृढ पिलू खरेदी करण्याची आवड असते. बोकडपालनामध्ये बघा तुम्हाला सांगतो मी, सदृढ पिल्ले कधी खरेदी करू नका. जो तुम्ही सदृढ पिलू खरेदी केला आहे तर आज रोजी त्याच्या मालकाने जे तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करताय तर त्या व्यक्तीने पुढच्या व्यक्तीने त्याचं एक कशा पद्धतीने संगोपन केलं आहे, कशा पद्धतीने त्याला चारा दिला आहे, मेथी घास दिला की दशरथ घास दिला, कशा पद्धतीने त्याचं एक लहानपणापासून नियोजन केलं आहे हे तुम्हाला माहीत नाही. खुराक कोणता दिला तर चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेतलेली असती. त्या कारणामुळे तो बोकड सदृढ असतो. आणि तुमच्या फार्मवरती जर तुम्ही खरेदी केला त्याला आणि तुमच्या फार्मवरती आणून तुम्ही सोडा आणि तुमच्या संगोपनमध्ये थोडंफार बदल पडलं. आता पुढचा जो व्यक्ती आहे त्याचा मालक आणि जे तुम्ही फार्मवरती आणून ते बोकड सोडताय, जर दोघांच्या एक संगोपनमध्ये थोडंफार बदल पडला तर 100% तो बोकड खराब होणार. पुढच्या व्यक्तीने कशा पद्धतीने संगोपन केलं हे तुम्हाला माहीत नसते आणि तुम्ही वेगळ्याच पद्धतीने त्याचं संगोपन करसाल तर तो बोकड 100% तुमच्या इकडे वजन तर वाढणार नाही 4-2 दिवस किंवा 8-10 दिवस, उलट त्याचं वजन कमी होणार आणि त्याच्यानंतर पुन्हा ते एक वजन वाढ त्याची होईल. तर त्याच्यासाठी मित्रांनो, जर तुम्हाला बोकडपालन या व्यवसायामध्ये काम करायचं असेल आणि सुरुवातीला जसं तुम्ही बोकडपालन या क्षेत्रात उतरलं तशाच पद्धतीने जर तुम्हाला बोकडांची वाढ घ्यायची असेल, वजन वाढ, तर तुम्ही जे एक सदृढ किंवा दुधावाला पिलू हे तर सोडून द्या, हे तर खरेदीच आपण केले नाही पाहिजे. जे कम्प्लिटली ज्याचे हाडं दिसत असतील, ज्या बोकडाचे पूर्णतः हाडं दिसत असतील, एकदम खराब क्वालिटीचा बोकड आहे तशा पद्धतीचा तुम्ही बोकड आपल्या एक बोकडपालनामध्ये खरेदी करा. तर त्याचा एक फायदा काय आहे मित्रांनो, तर तो बोकड जो खराब असतो तर त्याची एक पुढच्या व्यक्तीजवळ जो त्याचा मालक आहे पुढचा, लहानपणापासून त्याचं काही एक खुराक नसते, त्यांना जंतनाशक नसते, लिव्हर टॉनिक नसते, त्या कारणामुळे तो बोकड खराब असतो. म्हणजे त्यांची काळजी कोणी घेतलेली नसते. त्या कारणामुळे ते बोकडांची जी क्वालिटी आहे ती खराब होत असते आणि तुमच्याजवळ तो पिलू जे तुम्ही
खरेदी करताय शक्यतो पिलू खरेदी करत असताना बिमार पिलू तो नसावा. बाकी पूर्ण तर त्याचे हाडं दिसत असतील तरी काय हरकत नाही. एकदम चांगल्या पद्धतीचा बोकड तुमच्याजवळ येऊन ते सदृढ आणि वजनवाढ एकदम 100% तुमच्याजवळ करणार. तर मित्रांनो अनुभव आहे आपला. आपण सुद्धा बोकड खरेदी करत असतो बाजारातून आणि चांगल्या पद्धतीचे बोकड ते एक वजनवाढ सुद्धा करत असतात. तर अशा पद्धतीचा जो बोकड असतो आपण बाजारातून खरेदी करा. कमी पैशामध्ये तुम्हाला मिळेल आणि त्याच्यानंतर त्या बोकडाचं जे खुराक नियोजन आहे एकदम टॉप क्वालिटीचं करा आणि ज्या टायमाला तुम्ही बोकड तो खरेदी करसाल त्याला एक जंतनाशक सुरुवातीला करा आणि त्याच्यानंतर लिव्हर टॉनिक सतत त्याला 8 ते 10 दिवस पाजा. त्याच्यानंतर लिव्हर टॉनिक जंतनाशक जे आपण केलं आहे त्याच्यामुळे त्याची एक भूक वाढेल आणि भूक जर त्या पिल्लाची वाढली चांगल्या पद्धतीचा तो चारा खाईल आणि चारा जर त्याने खाल्ला मित्रांनो तर वजनसुद्धा त्याचं एक वाढत असते. अशा पद्धतीने तुम्ही बोकड पालन जर केलं तर एकदम टॉप क्वालिटीचं तुम्ही याच्यातून प्रॉफिट घेऊ शकता. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या मित्रांना कोणाला बोकड पालन करण्याची इच्छा असेल किंवा करायचं असेल त्या मित्रांना आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा थोडीफार मदत होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.